श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ आला आहे. त्यानिमित्तच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटमध्ये प्रवेश कधी झाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर मंडळी, मनोवेगाने संचार करणारी योगीराज मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्वप्रथम अक्कलकोटला आले ते नवरात्रीतल्या ललित पंचमीला. सोलापूरचे चित्तोपंत अप्पा टोळ यांच्या घरी महाराज अनेकदा जात असत. श्री स्वामींनी कृपा केल्यानेच त्यांची अक्कलकोट संस्थानामध्ये कारभारी पदावर वर्णी लागली. आता त्यांना अक्कलकोटमध्ये राहणे भाग होते. त्यांनी स्वामीरायांना आपल्याबरोबर अक्कलकोटमध्ये येण्याची विनंती केली. महाराज म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, आपण येत नाही. त्या काळी शहाजीराजे भोसले दुसरे यांची कारकीर्द सुरू होती. दुर्दैवाने काही महिन्यांनी शहाजीराजांचा अंत झाला. त्यांचे पुत्र मालोजीराजे गादीवर आले. त्यानंतर 2 महिन्यांनी चित्तोपंत हे सोलापुरास काही कामानिमित्त आले असता त्यांच्या समवेत एका स्वतंत्र घोड्यावर विराजमान होऊन महाराज अक्कलकोटच्या दिशेने निघाले. उभयता काही अंतरावर आले असता अचानक अप्पांना सोलापूरहून गोऱ्या साहेबांचे बोलावणे आले. त्यांनी महाराजांसोबत चाकरास थांबविले. पण जगत सूत्रधारी संचारमूर्ती कुणाच्या नियंत्रणात का तिष्ठत बसतील? हम किसी के हुकुम के ताबेदार नहीं असे बजावून 5-6 पावले पुढे चालले व बघता बघता स्वामी महाराज तिथून गुप्त झाले. अश्विन शुक्ल पंचमी शके 1779 सन 1857 सप्टेंबर महिना होता. श्री स्वामी समर्थ महाराज हे खंडोबा देवळाच्या ओट्यावर येऊन बसले. एक गुराखी मुलगा आसपास गुरे राखत होता. त्या भाग्यवंतास ती भगवत मूर्ती म्हणाली, आम्ही यावे का तुमचे ग्रामी? गुराखी मुलगा हुशार होता. तो म्हणाला, आपल्या स्वागतास तर आम्ही आतुर आहोत. एवढे बोलून तो गुरांमागे निघाला. महाराज पोट धरधरून हसले. लगतच्या देवालयात खंडेराया म्हाळसा बाणाईमध्ये तेव्हा कोण कुजबूज झाली असेल? विश्वेश्वर परब्रह्म मूर्ती जगत पालनाचा आपला खेळ अधिक प्रशस्त करण्यासाठी अवतरली होती. सारे पूर्वावतार अन त्यांच्या पूर्वप्रचलित कथा घडविणारा हा मूळ लीलाधार ललित पंचमीच्या अपूर्व शुभयोगावर अक्कलकोटमध्ये प्रवेशत होता. महाराज थांबले. तो खंडोबा मंदिराचा परिसर पूर्वीच्या काळी अक्कलकोट नगरी व वेशीच्या अगदी बाहेरचा भाग होता. दुसऱ्या दिवशी षष्टीला चिंतोपंत अप्पांना हे वृत्त समजले. त्यांनी अक्कलकोटमध्ये संतरूप बाबा सबनीस व त्यांचे मेहुणे पांडुरंग पुराणिक यांच्या समवेत धाव घेतली. मीराबाईंच्या अर्ध्या लाडवाची फटफजिती कथा त्या दिवशी पुराणिक काकांकडेच घडली. मग ग्रामजोशींच्या घरी मुक्काम झाला. तदनंतर राजवाड्याचे श्री गणेश मंदिर, मग थोरल्या वेशीकडे फाटकाकडे येऊन बसले. अहमद अली खा रिसालदाराने रिकामी चिलीम ओढायला देण्याचा प्रसंग रंगला. येथून मग चोळप्पांकडे जाण्याची घटना घडली. स्वामींच्या अक्कलकोट आगमनाचे महात्म्य असे की प्रत्यक्ष परमेश्वराबद्दल आजवर वाचलेली ग्रंथातील वर्णने आणि साधू संतांचे भगवत स्वरूपाविषयीचे अनुभविक दाखले यापुढे जाऊन भगवंताने आपले प्रत्यक्ष वास्तव्य पृथ्वीवर उघडपणे केले. व्रतवैकल्ये, अनुष्ठाने, त्यांचे प्रत्यय अन भगवंताची सर्व साक्षीत्वाची जाणीव या सामान्यांना अवघड वाटणाऱ्या भिंती श्री स्वामी दर्शनाने कोलमडून पडल्या. सर्वत्र स्वामी देवच विद्यमान आहेत हे आता निसंशय कळले आहे. श्री स्वामी देवांचे चिंतन या जगातल्या प्रत्येक जीवमात्रासाठी सुखदायी होण्याचा राजमार्ग ठरला आहे. अध्यात्म मार्गातली ही खरे तर अद्भुत क्रांती होय. श्री स्वामी देव सर्व काळ होते, आहेत आणि असतील. पण अक्कलकोटचे त्यांचे आगमन, वास्तव्य आणि त्यांची सर्वतूर पसरलेली बातमी याने करोडो भक्तजनांचे उद्धरण झाले. या दृष्टीने पाहता अक्कलकोट प्रवेश दिन हा भक्तगणांच्या महाभाग्याचा सोहळा आहे. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.